सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जो शासन निर्णय काढलाय त्याच्यामध्ये शेतकरीच कसा बसणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे। त्याच्यानंतर 2019ला ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीनंतर कर्ज घेतलं, उद्धव ठाकरेच्या कर्जमाफीनंतर कर्ज घेतलं, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। त्याच्यानंतर त्यांनी सरकारनं प्रॉपर प्रयत्न केलेला आहे की सरकार बँकांचं एजंट म्हणून काम करतंय। बँकांचे एजंट जसे शेतकऱ्यांकडचा पैसा बँकाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात, अगदी त्याच पद्धतीनं या सरकारनं शेतकऱ्यांकडे जे कर्ज आहे ते बँकेत जमा करा, मग त्यानंतर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान देऊ, त्यानंतर तुम्हाला आम्ही ओटीएसचा फायदा देऊ। 2027 ची डेडलाईन दिली। मी ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूब चॅनलला 10 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये ही कर्जमाफी कशी फसवी आहे याचे टू दी पॉइंट एक्सप्लेन केले, अगदी सोप्या भाषेमध्ये। सरकारी भाषा खूप अवघड असते, ती सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे। पण मात्र गड्यांनो, आता शांत बसून चालणार नाही, आता रस्त्यावर उतरावं लागेल। आणि ते रस्त्यावर आता कुठल्या शेतकरी नेत्यामागे उतरायचं नाही, तर आपण सगळे शेतकरी नेते आहोत। आपल्या बापाचा घाम पायदळी तुडवला जातोय, म्हणून आम्ही चाचपणी करतोय। माझ्या गावापासून, माझ्या हिवरा गडलिंग गावापासून थेट मंत्रालयापर्यंत पायी जाण्याची आम्ही तयारी करतोय। तुमची तयारी आहे का? कमेंट्स मध्ये सांगा, आपल्याला निघायचंय।